या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। नेहमी मोठी गजबज असलेला सोलापुरातील किडवाई चौक परिसर। बुधवार 9 एप्रिल दुपारी 2 वाजण्याची उन्हाचा पारा चढलेला असला तरी रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ। या गर्दीच्या ठिकाणी 4 जण कैद्याच्या गणवेशात नळाचे खोदकाम करताना दिसत असलेले। या कैद्यांच्या शेजारी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उभे ठाकलेले। टिकाव, खोऱ्या, टोपली या साधनांच्या आधारे कैदी खड्ड्याचे काम करत असलेले। यापूर्वी कधीही न पाहिलेले हे दृश्य पाहून या ठिकाणी प्रत्येक ये जा करणारा थबकलेला। प्रत्यक्ष आपण नेमकं काय बघतोय यावर विश्वास देखील बसत नसलेला। कैद्यांना पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झालेला। थोडंसं बाजूला जाऊन प्रत्येकाची कुजबूज चाललेली। काही जणांकडून मोबाईलच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश त्या धक्कादायक प्रकारावर पडत असलेले। मीडियाचे कॅमेरे देखील चित्रीकरणासाठी पुढे सरसावलेले। चक्क कैद्यांना रस्त्यावर आणण्याच्या धाडसाचे व्हिडिओ कैकांना तातडीने शेअर झालेले। तदनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चर्चेचं वादळ उठलेलं। कुतूहलानं प्रत्येक जण आपापल्या परीनं कैद्यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असलेला। रात्री उशिरापर्यंत जिल्हा कारागृह प्रशासनाच्या अजब कारभाराची गजब गोष्ट गुन्हेगारी, पोलीस, राजकीय आदी सर्वच क्षेत्रांच्या वर्तुळात रंगलेली। सोलापुरातील किडवाई चौक परिसरातील जिल्हा कारागृहात 550 कैदी आहेत। त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्ध होत नाही। शिवाय पुरवठा होणारे पाणी दूषित आहे। स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा अभावी तुरुंगातील कैद्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर नव्याने नळ जोडणी घेण्यासाठी कैदी बाहेर काढले होते। त्यातून शहर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणाला मोठं वेगळं वळण लागलं। महापालिकेच्या आरोग्य अभियंता यांनी खुलासा केला आहे। जेलमध्ये पाणी साठवण क्षमता कमी आहे। नव्याने टाकी बनवल्यास नवीन लाईन देता येईल असं जेल प्रशासनास आधीच कळवलं आहे। दरम्यान कैद्यांकडून सुरू असलेले खोदकाम अर्ध्यावरच ठेवण्यात आले। नळ जोडणी झाली नसल्याचे तुरुंग अधीक्षकांकडून सांगण्यात आले। तुरुंगातील 550 कैद्यांना तुरुंग अधीक्षक कुंभार यांचे काही मुद्दे। तुरुंगातील 550 कैद्यांना दूषित पाण्यातून मोठा धोका निर्माण झाला। त्यामुळे कैद्यांच्या आरोग्याचा विचार करता नवीन नळाची गरज। नळ खोदकामासाठी काढलेले कैदी हे रेग्युलरचे होते, चांगल्या चारित्र्याचे होते, पळून जाणाऱ्यांपैकी नव्हते। नळ जोडणी संबंधी खोदकामाची जबाबदारी तुरुंग प्रशासनानेच घ्यावी असे महापालिकेने सांगितल्याने खोदकामासाठी कैदी बाहेर काढले। तुरुंगामध्ये कैद्यांशिवाय अन्य कर्मचारी कामांसाठी नाहीत, त्यामुळे कैद्यांकडून काम करून घेणे क्रमप्राप्त होते। कैदी वेगळे वाटण्याचे कारण नाही। तुरुंगामधील स्वच्छतेसह अन्य कामे हे कैदीच करतात। इतर कर्मचारी नियुक्त नाहीत। तुरुंग परिसरातील स्वच्छतेसाठी दररोज कैदी बाहेर काढले जातात। नळ जोडणीचे काम तुरुंगाजवळच होते म्हणून कैद्यांना नेले। कैद्यांना बाहेर काढण्याची सगळी रीतसर प्रक्रिया पूर्ण केली होती। काम करण्यास इच्छुक असल्याचं कैद्यांनी विनंती अर्ज शासनाकडे केला। नळ जोडणीच्या खोदकामाचे साधारणतः 65 ते 67 रुपये वेतन कैद्यांना देण्यात येईल। कुख्यात कैदी अशा कामांसाठी बाहेर काढून धोका पत्करला जात नाही। खोदकाम करताना महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। 550 कैद्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गहन बनल्याने शिवाय नळ जोडणीसाठी दुसरा पर्यायच नसल्याने कैद्यांना बाहेर काढले। नळ जोडणी शुल्क महापालिकेकडे भरले आहे। न्यायालयाकडे पाण्यासंबंधी तक्रारी झाल्या आहेत। न्यायालयाने पाणी पुरवठ्याची सोय करण्याचे निर्देश दिले। महापालिका आयुक्तांची नोटीस मिळाली। समक्ष भेटण्यासह लेखी उत्तर देण्यात येईल। तुम्ही पाहताय की कैद्यांकडून खोदकाम केलं जात आहे, मनुष्यबळ नाहीये, पाण्याची अवस्था बेकार आहे। कसं बघताय याकडे? महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतायत, तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे। स्पष्टपणे या प्रकारावरून दिसून आलं। आजपर्यंत जे कैदी आहे त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात। तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथे खोदकाम करतात का असं मला वाटलं। पण नंतर चौकशी केल्यानंतर माहिती झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारी पासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत। त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं। खोदकाम केल्यानंतर ते पाण्याची पाईप हुडकत होते, पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडली नाही। तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येते काय समजत नाहीये। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत
ओंबाजी साहेब हे आल्यापासून काम चांगलं करतात, पण खालचे अधिकाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं, कारण त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायची, त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो की जे दुर्दैवाने जे कैदी झालेले, कोणी काय विचार करत नाही की मी कुणाचा तरी खून करावा, काहीतरी घटना घडावी आणि मी कैदी व्हावं, जेलमध्ये राहावं, असं कोणालाच वाटत नाही। पण अपघाताने ज्याच्याकडून जर असे गुन्हा घडलेले असतात अशा कैद्यांना सुद्धा नरक यातना भोगण्याची वेळ सोलापुरात आलेली आहे। पिण्याच्या पाण्यापासून जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा देण्यातच महानगरपालिका कमी पडत आहे आणि अशा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना हुडकून उलटा टांगल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो। आणि अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी। जानेवारी पासून पत्रव्यवहार करून 57,000 रुपये जेल प्रशासनाने भरलं, पाणी का दिलं नाही याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देणं गरजेचे। यांना एक इंची पाणी जोडून दिले म्हणे, 1 इंची पाणी मध्ये 550 कैदी जगतात का? 1 इंची पाणी 2 इंची पाणी तर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्याच घरी असेल। तर अशा प्रकारे जे आहे ना महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता विचार करण्याची वेळ आली आहे। या संदर्भात जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तमाम सोलापूरकरांना घेऊन महानगरपालिकेवर प्रहार मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।